खूप दिवसांनी आज मला व वैभवला योगेशच्या गावी जाण्याचा योग आला होता. योगेशचं गाव आम्ही कधी पाहिलं नव्हतं, पण योगेशच्या तोंडून ऐकलं होतं. तसं योगेशही 10-11 वर्षाचा असताना योगेशच्या आईवडिलांनी कामाच्या निमित्ताने गाव सोडले होते. त्या दिवसापासून योगेशही आपल्या गावी गेला नव्हता. आज योगेश 25 वर्षाचा आहे, पण त्याला त्याचं गावातली त्याची बालमैत्रीण सतत आठवते. पण आज अचानक 14 वर्षांनी योगेशच्या मोबाईलवर तिच्या बालमैत्रीणचा फोन आला. योगेश, मी तुझी बालमैत्रीण बोलते, तू गावाकडे कधी येणार आहेस? असं म्हणून फोन कट झाला. योगेश घाबरला व योगेशला अनेक प्रश्न पडले. माझ्या बालमैत्रिणीला माझा नंबर कुठून मिळाला असावा? तिला आज माझी आठवण कशी आली असावी? ती कुठल्या संकटात तर नशील ना? असा योगेश काहीतरी बडबडत एकदम थांबला. तो थोडा वेळ काहीच बोलला नाही. नंतर तो आमच्याशी बोलला, आत्ताच्या आता आपण आमच्या गावी जायचं का? मला व वैभवला कंटाळा तर फार आला होता व रात्रही झाली होती. पण योगेशच्या हट्टापायी आम्ही दोघे योगेश बरोबर त्याच्या गावी जाण्यास तयार झालो. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वैभवच्या गाडीतून निघालो. योगेशला खूप आनंद झाला होता, कारण तो तब्बल 14 वर्षांनी आपल्या बालमैत्रिणीला व गावाला भेट देणार होता. योगेशचं गाव थोडं लांबच होतं व रात्रीची वेळ असल्याने वैभव थोडा गाडी सावकाश चालवत होता. पुढे जसं जसं योगेशचं गाव जवळ येत होतं तसतसं दाट जंगल लागत होतं व रस्ताही खूप कच्चाच होता. वैभवची गाडी धचकट मारतच होती, कारण रात्रीच्या वेळी आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. त्या दाट जंगलातून व काळ्याभोर अंधारातून आम्ही वाट शोधत जात होतो, पण समोरचं काहीच दिसत नव्हतं. योगेश सुद्धा खूप वर्षांनी गावी जात असल्याने त्यालाही काही समजत नव्हतं. योगेशला वाटलं आपण बहुतेक रस्ता चुकलो असेल. तितक्यात लगेच योगेशने खिशातून मोबाईल बाहेर काढून मॅपच्या आधारे रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला, पण नेटवर्क नसल्याने त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तसंच आम्ही थोड्या अंतरावर गेलो तेव्हा आम्हाला एका लाईटाचा खांब बंद होताना दिसला. तेव्हा कुठे आमचा जीव भांड्यात पडला. त्या खांबाजवळ आम्हाला कोणीतरी भेटेल असा विश्वास होता, कारण त्या कच्च्या रस्त्यावर आम्हाला अजून तरी कोणीच भेटलं नव्हतं. वैभव आणि मी खूप घाबरलेलो होतो. मी योगेशला विचारलं, अरे योग्या, या गावात कोणी राहतंय की नाही? योगेश बोलला, अरे रात्रीचे 12:30 वाजले. खेडेगावातील माणसं लवकर झोपतात. एवढ्या रात्री तुला कोण बाहेर दिसणार? तितक्यात आमची गाडी गावच्या वेशीवरती येताच बंद पडली. आम्ही गाडीतून बाहेर उतरलो. आम्हाला रस्त्यावर काळं कुत्रं सुद्धा दिसत नव्हतं. वैभव गाडीला काय झालं ते पाहत होता. अचानक एक वृद्ध आजी आमच्या जवळ आली. आम्ही घाबरलो, कारण आता तर या रस्त्यावर कोणीच दिसत नव्हतं. मग ही आजी कुठून आली असावी? या विचारात असतानाच ती आजी म्हणाली, बाळांनो, इतक्या रात्री तुम्ही इकडे काय करताय? योगेश म्हणाला, आजी आमची गाडी बंद पडली आहे. त्यावर आजी म्हणाली, कुठे चाललाय तुम्ही? योगेश म्हणाला, या खालच्या गावात. मी याच गावात राहत होतो आजी. मी माळ्यांचा मुलगा. असं योगेश म्हणताच आजी शांत झाली व योगेशला म्हणाली, बाळ तू माळ्यांचा का? बाळ जरा जपून राहा गावात. असं म्हणून ती आजी कच्च्या रस्त्याने निघून गेली. मी तर खूप घाबरलो. तितक्यात वैभवने गाडी चालू केली. आम्ही गावाच्या आत गेलो. योगेश आनंदात होता, पण आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर 3:13 वाजले होते. अखेर आम्ही गावात पोहोचलो. वैभवने गावातल्या बंद चहाच्या टपरीजवळ गाडी उभी केली आणि आम्ही खाली उतरलो. गावात आम्हाला एकही माणूस घराबाहेर दिसत नव्हता. तितक्यात वैभव योगेशला म्हणाला, योग्या चल लवकर. कुठं आहे तुझं घर? मला जाम झोप येत आहे. योगेश म्हणाला,
अरे भावांनो, मला माझं गाव आणि गावातलं घर आठवतंय, पण ते गावात कुठं आहे ते नाही आठवत आहे. त्यातच वैभव व योगेशची भांडणं चालू झाली. एक गप्पच जरा, असं मी म्हणालो. तितक्यात योगेश म्हणाला, अरे हां, माझ्या बालमैत्रिणीच्या घरचा पत्ता विचारूया, मग सापडेल माझं घर. कारण योगेशच्या बालमैत्रिणीच्या घराला त्याचं घर लागूनच होतं. मी योगेशला विचारलं, अरे या गावात एकतर माणूस बाहेर नाही, मग कुणाला विचारायचं? तितक्या समोरच्या घरातून एक व्यक्ती बाहेर आला. आम्ही त्याला जाऊन गाठलं. योगेशनं त्या व्यक्तीला विचारलं, दादा, शामराव सुताराचं घर कुठे आहे ते माहीत आहे का तुम्हाला? असं योगेश म्हणताच तो व्यक्ती घाबरतच म्हणाला, इकडे आहे त्यांचं घर. असं उडवाउडीची उत्तर देऊन तो व्यक्ती घरात जाऊन त्याने दरवाजा बंद करून घेतला. आम्हाला त्याचं हे कृत्य जरा विचित्र वाटलं. आम्ही तिथून गेलो व गावातल्या दिसेल त्या रस्त्याने जात असताना योगेशला एक चिंचेचं झाड दिसलं. तेव्हा योगेश म्हणाला, अरे याच चिंचेच्या झाडामागे आमचं घर आहे. कारण या झाडाखाली आम्ही सर्व मित्रमैत्रिणी खेळत होतो. तितक्यात वैभव बोलला, नशीब आमचं, तुला चिंचेचं झाड तरी आठवलं. आम्ही त्या झाडाच्या मागच्या बाजूला गेलो. तिथे खूप अंधार होता, आम्हाला काहीच दिसत नव्हतं. वैभवने मोबाईलचा टॉर्च लावला तेव्हा योगेशला धक्का बसला. कारण योगेशचं घर पडलेल्या अवस्थेत होतं, तर त्याच्या बालमैत्रिणीचं घर अर्धवट जळलेल्या अवस्थेत होतं. योगेश खूप घाबरला. आम्ही तिथून परतत असताना त्या घरातून योगेशला कोणाचा तरी आवाज आला, वाचवा वाचवा म्हणून. असा योगेश आम्हाला सांगत होता. आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण वैभवला आणि मला खूप झोप आली होती. आणि आता आमच्यासमोर प्रश्न होता की आता कुठं झोपायचं. तितक्यात योगेश म्हणाला, आता आपला मुक्काम या झाडाखालीच, उद्या बघूया काय करायचं ते. आम्ही सगळे त्या झाडाखाली झोपलो. पहाटेच्या सुमारास योगेशला कोणीतरी परत हाक मारली, ये योगेश, तू कधी आलास? अरे मी तुझी बालमैत्रीण मनीषा, उठ की, सूर्य डोक्यावर आला. योगेश घाबरून उठला व त्याने आम्हालाही उठवलं. अरे तुम्हाला कुणाचा आवाज आला काय? आम्ही म्हटलं नाही, आम्ही झोपेतच होतो. योगेशने आम्हाला परत उठवलं. अरे मला आता मनीषाने हाक मारली. मी म्हणालो, अरे आता ही मनीषा कोण? त्यावर योगेश म्हणाला, अरे माझी बालमैत्रीण रे. असं म्हणून योगेश गावात फेरफटका मारण्यासाठी गेला. आम्ही परत झोपलो. तितक्यात योगेश ओरडत आला आणि आम्ही घाबरून उठलो. योगेश खूप घाबरला होता. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. वैभवने बॅगेतली पाण्याची बॉटल काढली आणि योगेशला पाणी पिण्यास दिलं. योगेश थोडा शांत झाला व तो बोलला, अरे हे गाव 3 दिवस बंद आहे. आपण या गावात अडकलो आहे. आम्हाला योगेश काय बोलतोय ते समजत नव्हतं. आम्ही काय झालंय ते पाहण्यासाठी गेलो तर आम्हालाही धक्का बसला. कारण त्या गावातल्या फळ्यावर एक नोटीस होती गावासाठी. आज अमावस्या असल्याने हे गाव 3 दिवस बंद ठेवण्यात येत आहे. कोणीही या गावात 3 दिवस राहायचं व यायचंही नाही. कोणीही चुकून जर राहिलं किंवा आलं व त्याच्या जीवास काहीही झालं तर त्याला गाव जबाबदार राहणार नाही. हे वाचून आम्हीही खूप घाबरलो. लगेच आम्ही घराकडे जाण्याचा रस्ता धरला, पण गावच्या वेशीवर गावकऱ्यांनी मोठमोठी दगडे वाटेवरती टाकून त्यावर काट्यांचे कुंचके टाकून रस्ता बंद केला होता. आम्हाला गावाबाहेर जाण्यास वाट नव्हती. आम्ही दुसरीकडून जाण्याचा प्रयत्न केला तर गावाच्या चोहोबाजूंनी गाव बंद केलं होतं. आम्ही गावात अडकलेलो होतो. गावात आम्हाला एक जनावर सुद्धा दिसत नव्हतं. आम्ही खूप घाबरलेलो होतो. आम्ही योगेशच्या घराजवळच्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन बसलो. आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. तितक्यात योगेशला परत कोणीतरी हाक मारली, योगेश, तू झाडाखाली का बसला आहेस? घरात ये की. योगेश त्या पडक्या घरात गेला. आम्ही झाडाखालीच बसलेलो होतो. अचानक थोड्या वेळाने योगेशचा किंचाळण्याचा आवाज आला.
आम्ही दोघे पळत त्या पळक्या घरात गेलो. आम्ही योगेशला 2-3 वेळा हाक मारली, पण तिथे योगेश आम्हाला कुठेच दिसत नव्हता. आम्ही तर योगेशला याच घरात जाताना पाहिलं होतं, पण योगेश गेला कुठे? गेला तर गेला, पण किंचाळला का असावा असा प्रश्न मला पडत होता. वैभव त्या घराच्या मागच्या अंगणात गेला तर तिथे योगेश बेशुद्ध अवस्थेत खाली पडला होता. वैभवने मला जोरात हाक मारली. मी लगेच अंगणात गेलो तर योगेश खाली पडला होता. आम्ही योगेशला उठवण्याचा प्रयत्न केला, पण योगेश हालत सुद्धा नव्हता. वैभवने अंगणात असलेल्या विहिरीतून पाणी आणलं व योगेशच्या तोंडावरती शिंपडलं. तेव्हा कुठेतरी योगेश शुद्धीवर आला. आम्ही त्या अंगणातून योगेशला चिंचेच्या झाडाखाली नेऊन योगेशला थोडा वेळ झोपवलं. मी योगेशच्या डोक्यावरून हात फिरवत असताना मला त्याच्या डोक्यात झालेली जखम दिसली. माझ्या हाताला थोडं रक्त लागलेलं पाहून मी व वैभव घाबरलो. वैभव लगेच गावाबाहेर जाण्याचा मार्ग शोधू लागला, कारण योगेशला दवाखान्यात नेणं खूप गरजेचं होतं. वैभव जाऊन बराच वेळ झाला होता. मी आणि योगेश चिंचेच्या झाडाखालीच होतो. तितक्यात मला वैभव येताना दिसला. मी वैभवला विचारलं, बाहेर जाण्यासाठी दुसरा मार्ग आहे की नाही? वैभव म्हणाला, नाही रे यार. वैभव खूप थकला होता, कारण त्याला खूप भूक लागलेली होती. मी वैभवला म्हणलं, तू योगेश जवळ बस. मी खाण्यासाठी व योगेशच्या जखमेला लावण्यासाठी काही मिळते का ते पाहून येतो. दुपारची वेळ असल्याने सूर्यही खूप तापला होता. मी गावाकडच्या शेतात काही खाण्यासाठी मिळते काय ते पाहण्यास शेतात गेलो. शेतात माझ्या उंचीपेक्षा जास्त उंचीवर ऊस असल्याने मी त्या ऊसातूनच वाट काढत काढत 2 मैल चालत एका झोपडपट्टी वस्तीपर्यंत पोहोचलो. तिथे थोडेफार माणसं मला दिसलीत. मी त्यातल्या एका माणसाला विचारलं, इथे जवळपास दवाखाना व हॉटेल आहे का? त्या माणसाला मी काय बोलतोय ते कळत नव्हतं, आणि तो माणूस काय बोलतोय तेही मला कळत नव्हतं, कारण तिथल्या माणसांची भाषा वेगळी होती. मी झोपडपट्टी परिसर फिरलो, पण मला त्या वस्तीत साधं दुकानसुद्धा सापडलं नाही. तितक्यात मला एक आजी दिसली. मी त्या आजीला हाक मारली. ती आजी पाठीमागे वळून पाहिल्यावर मला खूप आनंद झाला, कारण ही आजी आम्हाला गावच्या वेशीवर भेटलेली होती. मला विश्वास होता की ही आजी आम्हाला नक्कीच मदत करणार. मी त्या आजीला आमच्या बाबतीत घडलेला सर्व प्रकार सांगितला. ती आजी एकदम शांत झाली व मला म्हणाली, बाळ जरा हळू बोल. तू त्या गावातून आलास, ते या वस्तीतल्या लोकांना कळलं तर तुला ते मारून टाकतील. मी घाबरलो. मी आजीला रडतच सांगितलं, माझ्या मित्राच्या डोक्याला मार लागलाय. तो गावात बेशुद्ध अवस्थेत आहे व आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं सुद्धा नाही. आजी म्हणाली, बाळ मी तुला काहीच मदत करू शकत नाही, कारण तुझ्याबरोबर मला सुद्धा ते मारून टाकतील. मी आजीच्या पाया पडलो. आजी तुझ्याशिवाय आम्हाला इथे कोणीच मदत करू शकत नाहीत. आजी मला रागाने म्हणाली, गपगुमानं आलायस त्या रस्त्याने परत जा. मीही रागाने तिथून गेलो. मी शेतातल्या वाट्याने परत गावात जात असताना मला वाटलं की माझा कोणीतरी पाठलाग करतंय. मी पाठीमागे पाहिलं तर कोणीच नव्हतं. तसाच मी पुढे गेलो तर मला परत कोणीतरी माझा पाठलाग करतंय असा पुन्हा भास झाला. मी पाठीमागे न पाहता पुढे निघून गेलो तर मला कोणीतरी हाक मारली, ए थांब. मला वाटलं मला भास होत असेल. परत मला हाक मारली, ए बाळा थांब की. मला आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी थांबलो, तर ती आजीच माझा पाठलाग करत होती. त्या आजीने मळक्यातून योगेशच्या डोक्याला लावण्यासाठी व फडक्यात गुंडाळून आम्हाला खाण्यासाठी चटणी भाकर आणली. त्या आजीने सांगितलं, हे औषध घे आणि तुझ्या मित्राच्या डोक्याला लाव व सगळेजण थोडी चटणी भाकर आहे ते खाऊन घ्या. परत आता माझ्याकडे व या वस्तीकडे येऊ नकोस असं म्हणून आजी निघून गेली. मीही तिथून निघत असताना पुन्हा आजीने हाक मारली. मी आजीला म्हणालो, बोल की आजी. त्या आजीने मला सांगितलं, आज अमावस्या आहे, गावात जरा जपून राहा असं म्हणून आजी निघून गेली.
पण माझ्या पायाखालची जमीनच हादरली. मी घाबरतच गावात जाऊन पोहोचलो. वैभव व योगेश दोघेही कार झोपले होते. मी वैभवला हलवून उठवलं. वैभव उठला. आमच्या दोघांच्या आवाजाने योगेशही जागा झाला. त्या आजीने दिलेले औषध मी योगेशच्या जखमेवर लावलं. वैभवने योगेशला विचारलं, योग्या, तू खाली कसं काय कोसळलास रे? तुला चक्कर आली होती काय? योगेश म्हणाला, नाही रे. मी घरात गेलो तेव्हा मला मनीषाने हाक मारली की योगेश तू घरात काय करतोयस? मी तुझी इकडे अंगणात वाट पाहत उभी आहे. लगेच मी अंगणात गेलो तर मला विहिरीजवळ एक मुलगी उभी असलेली दिसली. मला वाटलं ती मनीषा असेल, म्हणून मी तिच्याजवळ जात असताना मला पाठीमागून डोक्यात कोणीतरी जोरात मारलं, म्हणून मी खाली कोसळलो. मग मी योगेशला म्हणालो, पुढे काय झालं? योगेश म्हणाला, अरे पुढचं काहीच आठवत नाही मला. अरे पण आम्ही तिथे आलो तेव्हा तर तिथे कोणीच नव्हतं. योग्य, तुला मनीषाचा भास झाला असेल आणि आपण तिघे सोडून या गावात काळं कुत्रं सुद्धा नाही. मग मनीषा कशी काय असू शकते? आणि तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस म्हणून तुला चक्कर आली असावी. वैभवचं बोलणं ऐकून मीही योगेशला म्हणालो, होय रे योगेश, वैभव बरोबर बोलतोय. तुला बहुतेक भास झाला असेल. योगेश शांत बसला. अचानक योगेश मला म्हणाला, अरे तुझ्या तोंडावर 3-13 का वाजलेत? तू घाबरला आहेस का? अरे घाबरू नकोस, मला काहीही झालं नाही. योगेश असं म्हणताच मी त्याला लगेच म्हणालो, अरे तसं काहीच नाही, चला आपण जेवून घेऊया. तितक्यात योगेश म्हणाला, अरे तुला कुठे या गावात जेवण मिळालं? अरे आपल्याला गावच्या वेशीवर एक आजी भेटली होती ना, त्या आजीनं दिलं. ती आजी याच गावात राहते का? असं योगेशनं विचारलं. त्यावर मी म्हणालो, नाही रे, गावाकडच्या असलेल्या शेतातून एक वाट आहे. ती वाट दुसऱ्या गावाला जाऊन मिळते. त्या गावातल्या वस्तीमध्ये आजी राहते. त्या आजीनेच तुला औषध व ही भाकरी दिली. वैभव म्हणाला, अरे वाट तर आहे, तर आपण पहिलं हे गाव सोडूयात, चला आता. तितक्यात मीच म्हणालो, अरे आपण तिकडे जाऊ शकत नाही, कारण आपण या गावातून आलोय असं तिथल्या लोकांना जर कळलं तर ते आपल्याला मारून टाकतील, असं ती आजी मला सांगत होती. अचानक आम्ही सगळेजण शांत बसलो. वाटणीला येईल तेवढी चटणी भाकर खाल्ली. तेव्हा कुठेतरी आमच्या अंगात थोडीफार ताकद आली. त्या झाडाखालीच आम्ही निवांत बसलो. घरच्यांना फोन करून सांगायचं म्हणलं तर तिघांच्या मोबाईलला रेंज नव्हती. दिवस मावळत होता, तसं मला टेन्शन येत होतं. त्यात आजीने सांगितलं होतं, आज अमावस्या आहे, आज जरा जपूनच गावात राहा म्हणून. त्यात संध्याकाळच्या जेवणाचं काय करायचं याच विचारात मी होतो. अखेर अंधार पडलेला. गावात लाईटसुद्धा नव्हती. वैभव मोबाईलवर गेम खेळत होता. मी वैभवला म्हणालो, अरे वैभ्या, गेम खेळून चार्जिंग संपू नकोस, रात्रीची वेळ आहे, मोबाईल आपल्या कामात येईल. माझ्या मोबाईलला तर चार्जिंग फुल आहे. वैभव म्हणाला, अरे यार काळजी करू नकोस, पॉवर बँक घेऊन आलोय मी. तितक्यात योगेश बोलला, वैभ्या तू खूप हुशार आहेस, कारण तू नेहमीच 2च गोष्टी कायम बरोबर ठेवतोस, एक म्हणजे पॉवर बँक आणि दुसरं म्हणजे खादीच्या गोष्टी. खादी म्हणताच वैभव व योगेशची भांडणं चालू झालीत. वैभव लगेच म्हणाला, अरे संध्याकाळच्या जेवणाचं काय करायचं? मला तर खूप भूक लागली आहे. मी लगेच वैभवला म्हणालो, आता तुम्हीच करा जेवणाची सोय, मला तर खूप कंटाळा आलाय. मी दुपारी जेवणाची सोय केली होती, आता तुम्हीच करा. वैभव लगेच योगेशला बोलला, योग्या, आम्ही तुझ्या गावात आलोय, आता तूच कर जेवणाची सोय. योगेश म्हणाला, बरं बाबा करतो थांब. योगेश झाडाच्या कट्ट्यावरून खाली उतरत असताना त्याला परत चक्कर आल्यासारखं झालं. थांब योगेश, तू जाऊ नकोस, तुला परत चक्कर येईल. मी वैभवला म्हणालो, वैभ्या तूच जा आणि कुठे काय मिळतंय काय ते बघ. वैभवने नाही हा शब्द म्हणून मोकळा झाला. मग काय, मलाच आता जाणं भाग होतं. मी आता विचार करू लागलो की आता परत त्या आजीकडे जायचं म्हणलं तर रात्रीची वेळ, आणि गेलो आणि मला कोणीतरी पाहिलं तर.
नाही बाबा, असं मी मनातल्या मनात विचार करत होतो. मला गावामध्येच एक मोठं माळरान दिसलं. त्या माळरानामध्ये दूरवर आगीचे सुळकांडे व धूर हवेत उडताना दिसलं. मला वाटलं तिथे कोणीतरी रात्रीच्या वेळी पार्टी करण्यासाठी चूल पेटवली असेल. त्या चुलीच्या आगीचे सुळकांडे हवेत उडत होते. आता त्याच्याकडे गेल्यावरच काहीतरी मदत मिळेल अशी आशा मनात बागडून मी मोबाईलचा टॉर्च चालू करून त्या माळ वाटेवरून जाऊ लागलो. माळरान असल्याने वारं भरपूर होतं. मला भीतीही वाटत होती, कारण मी त्या माळरानातून एकटाच जात होतो. मी अनेक भूतांच्या गोष्टी पाहिल्या होत्या. एखाद्या भूताच्या पिक्चरमधल्या सीनसारखं इथे वातावरण झालं होतं. अचानक माझं अंगही लटालटा कापू लागलं होतं. मी थोडा वेळ एका ठिकाणी थांबलो. मला परत त्या आजीने सांगितलेलं लक्षात आलं. मी अजून घाबरलो. मला असं वाटलं की इथे भूतभीत आहे की काय, पण माझा भूत या शब्दावर अजिबात विश्वास नव्हता. मी तिथून लगेच गेलो. मला आगीचा उजेड जवळच दिसत होता. मी लवकरात लवकर तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. अखेर मी तिथे पोहोचलो तेव्हा मला धक्काच बसला. या माळरानावरती पोरा पार्टीचे जेवण करण्यासाठी त्यांनी चूल पेटवली आहे, पण तिथे तसं काहीच नव्हतं, कारण तिथे स्मशानभूमी होती. त्या स्मशानभूमीत कुणाचं तरी प्रेत जळत होतं. त्या जळत असलेल्या प्रेताचे सुळकांडे हवेमध्ये उडत होते. तितक्या स्मशानभूमीजवळ असलेली कुत्री मला बघून भुंकू लागलीत. मी खूप घाबरलो होतो. माझं अंग कापू लागलं. अंगातून घाम येत असताना मला जोराची चक्कर आली. मी खाली कोसळलो. थोड्या वेळाने मला जाग आली तेव्हा सगळं वातावरण शांत झालं होतं. मी घाबरलेलो होतो. ते प्रेतही शांत गतीने जळत होतं. ते भुंकणारे कुत्रेसुद्धा कुठेच दिसत नव्हते. त्या माळरानावर मी एकटा उभा होतो. त्या काळ्याखोर अंधारात त्या जळत असलेल्या प्रेताचा प्रकाश त्याच्या चहूबाजूने पडलेला होता. आणि पुन्हा शांत झालेल्या वातावरणात थोड्या वेळाने पुन्हा दुरून कुठून तरी कुत्र्यांचा रडवेला आवाज येऊ लागला. पुन्हा अचानक सुसाट असं वारं येऊ लागलं. स्मशानभूमीतल्या प्रेताच्या आगीचे सुळकांडे पुन्हा हवेत उडू लागले. किरकिर करणाऱ्या किड्यांचा आवाज पुन्हा कानी पडू लागला. सुसाटपणे येणारा वारा मला जोराने बळवू लागला, त्यामुळे माझे सुद्धा तोल जात होते. अचानक असं भयानक वातावरण तयार झाल्याने मी गावात जाण्यासाठी निघालो. तेव्हा मला त्या जळक्या प्रेताच्या उजेडात एका स्त्रीच्या शरीराची सावली जमिनीवर पडलेली दिसली. ती सावली पाहून घाबरून मी पाठीमागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. मला पुन्हा भीतीने घाम फोडू लागला. मी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि मी तिथून जात असताना मला स्त्रीच्या पंजनाचा आवाज येऊ लागला. मी पाठीमागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. अंधारही खूप होता. माझा मोबाईलही बंद पडला होता. आता या गावात या दाट अंधारातून जायचं होतं, पण या अंधारातून जाण्यासाठी मला वाट सापडत नव्हती. त्या अंधारातून दिसेल त्या मार्गाने मी जाऊ लागलो. माळरानावर वारा खूप सुसाट सुटला होता. माळरानावरील वाऱ्याने येणारी धूळ माझ्या डोळ्यात जात असल्याने मला पुढचं अजिबात दिसत नव्हतं. मी डोळे सोडून कसंबसा तिथून जाण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा अचानक समोर कसला तरी मोठा प्रकाश पडला. आकाशात अचानक विजा गळगळत असल्याने त्याचा प्रकाश माळरानावरती सगळीकडे पडत होता. तेव्हा मला कळलं की मी गावात जाण्याचा मार्ग चुकलेलो आहे. किर्र किड्यांचा आवाज व कुत्र्याचा आवाजही अचानक वाढला होता. त्या विजेच्या प्रकाशात माळरानावर एक विहीर दिसली. ती विहीर या वातावरणात खूपच भयानक वाटत होती. मला आता कुठं जायचं ते समजत नव्हतं. योगेश व वैभव माझी गावात वाट पाहत असणार. त्यांना बहुतेक माझी काळजी वाटत असावी. थोड्या वेळाने विजेचा गडगडाट व सुसाट सुटलेलं वारं अचानक शांत झालं. मी विहिरीच्या जवळच उभा होतो तेव्हा अचानक मला त्या स्त्रीच्या पंजनाचा आवाज येऊ लागला. मी तिथून घाबरून लगेच जाण्यास निघालो तेव्हा अचानक विहिरीतून स्त्री गाणं गात असलेला आवाज येऊ लागला.
म्हणून मी विहिरीत डोकावून पाहिलं तर विहिरीत कोणीच नव्हतं व कानही आता बंद झालं होतं. मी विहिरीच्या आजूबाजूला पाहिलं तर तिथेही कोणीच नव्हतं. मी पुन्हा तिथून जात असताना पुन्हा विहिरीतून गाण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा परत मी विहिरीत डोकावून पाहिलं तर विहिरीत असलेल्या पायरीवर एक तरुण मुलगी गाणं गात असलेली दिसली. मला पाहता क्षणी ती मुलगी रडू लागली. मी पुन्हा विहिरीत डोकावून पाहिलं तर विहिरीत आता ती मुलगी नव्हती. मी घाबरून अंधारातून दिसेल त्या मार्गाने सुसाट पळत सुटलो. आता मला काहीच समजत नव्हतं. अंधारात पुढचं काहीच दिसत नव्हतं. तेव्हा अचानक एका झाडाच्या खाली माझा पाय निसटला आणि मी खाली पडलो. माझे दोन्ही गुडघे फुटले होते. मला नीट चालताही येत नव्हतं. म्हणून मी त्याच झाडाच्या खाली थोडा वेळ बसलेलो असताना पुन्हा मला पैंजणाचा आवाज येऊ लागला. मी तेथून घाबरून उठलो. मला चालता येत नव्हतं, तरी पण चालण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा परत मी खाली पडलो. तेव्हा अचानक स्त्रीच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. मी आजूबाजूला पाहिलं तर कोणीच दिसत नव्हतं. अचानक माझ्या पाठीमागून कोणीतरी गेल्याचा भास झाला. परत मी पाठीमागे पाहिलं तर कोणीच नव्हतं. मी परत उठून जाण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा अचानक ती विहिरीतली मुलगी माझ्या समोर आली. मी तिच्याकडे पाहिलं आणि चांगलाच घाबरलो, कारण त्या मुलीचा चेहरा व हात अर्धवट भाजलेल्या अवस्थेत होता. मी घाबरून तिथून पळत जाण्याचा प्रयत्न करू लागलो आणि एका दगडाला माझा पाय लागला आणि परत खाली पडलो. माझ्या डोक्याला मार लागला होता. तेव्हा ती मुलगी माझ्या समोरच बसलेली होती आणि जोरजोरात हसत होती. तिचा चेहरा, तिचे भयानक असे डोळे पाहून मी तिथेच बेशुद्ध पडलो. इकडे योगेश आणि वैभव माझी वाट पाहून थकले होते. ते दोघेही मला गावात शोधत शाळेतल्या एका कट्ट्यावर दमून बसले. रात्रीचे 12 वाजले होते. अचानक सुसाट वारा सुटल्याने योगेश आणि वैभव शाळेतल्या एका वर्गात गेले. वर्गात खूप अंधार होता. त्यांनी वर्गात असलेल्या लाईटाचा खटका दाबला आणि देवाच्या कृपेने वर्गातली लाईट लागली. ते दोघेही खूप खुश झाले. पण अजूनपर्यंत मी तिथे गेलो नव्हतो, त्यामुळे त्यांना माझी चिंता वाटत होती. मला फोन करायचं म्हणलं तर तिथे रेंज नव्हती. बाहेर तर वारा खूप सुटला होता. वाऱ्याने वर्गात असलेल्या खिडक्या जोराने आपटत होत्या. वारं वर्गात घुमत होतं. त्याच वाऱ्याने वर्गात असलेल्या एका फाईलीतला कागद ओढून योगेशच्या पायात आला. योगेशने तो कागद हातात घेतला. त्यावर लिहिलं होतं, हे गाव 3 दिवस का बंद ठेवलं जातं. योगेशने वैभवला हाक मारली. तेव्हा योगेश ते कारण वाचू लागला. ते कारण असं होतं की या गावात काही वर्षामागे, म्हणजेच 7 ते 8 वर्षापूर्वी मनीषा नावाची मुलगी व तिचा बाप शामराव हे दोघे बापलेक या गावात राहत होते. मनीषा सुंदर व खूप हुशार होती. तिचा कॉलेजमध्ये पहिला नंबर यायचा. तिला तिच्या बापाने शहरातल्या कॉलेजमध्ये घातलं होतं. कॉलेजमध्ये ती हुशार असल्याने सगळ्या मुलामुलींबरोबर तिची ओळख होती. कॉलेजमधील 4-5 मुले तिच्या गावात रूम घेऊन राहत होते. ती मुले टपोरी होते. ती मुले कॉलेजमधून येत असताना मनीषाला त्रास देऊ लागली. मनीषाने हा सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. शामरावला खूप राग आल्याने शामराव त्या रात्री एकटाच त्या मुलांच्या रूमवर गेला. ती मुले सगळी मध्य अवस्थेत होती. त्यातच शामरावने एका मुलाच्या कानाखाली दिली. तेव्हा त्यातल्या एका मुलाने रागाच्या भरात एक जड वस्तू शामरावच्या डोक्यात घातली. त्यामुळे शामराव खाली कोसळले. त्या मुलांनी एका माळरानावर शामरावला नेऊन त्याला झाडावर लटकावलं व दुसऱ्या दिवशी गावात एकच चर्चा रंगली की मनीषाच्या बाबाने, म्हणजेच शामरावने आत्महत्या केली म्हणून. बाबाने आत्महत्या केली याचा मनीषाला धक्का बसला होता. त्याच रात्री ती 4 टपोरी मुलं मनीषाच्या घरी आले व मनीषाला धमकी देऊ लागले की तुझ्या बापाला जसं आम्ही मारलं तसं तुला देखील मारून टाकीन. तेव्हा मनीषाला कळलं की तिच्या बाबाने आत्महत्या केली नाही, तर त्यांचा खून झालेला आहे. तेव्हा मनीषा अचानक ओरडू लागली,
मनीषा ओरडली पाहून ती टपोरी मुले पळून गेलीत। मनीषाला खूप वाईट वाटत होतं की आपण आपल्या वडिलांच्या हत्तेखोऱ्यांना मारू शकत नाही याचा तिला राग होता। त्यामुळे तिने घराचा दरवाजा बंद केला व घरात असलेलं रॉकेल तिने स्वतःच्या अंगावर ओतून घेतलं व घराभोवतीही शिंपडलं। मनीषाने स्वतःला पेटवून घेतलं व ती मोठ्याने म्हणू लागली, मी आज या गावातून कायमचं जात आहे, पण आज अमावस्या आहे। या अमावस्येच्या दिवशी माझं अस्तित्व या गावात असेल आणि या दिवशी मी कुणालाच या गावात जिवंत ठेवणार नाही, असं मनीषा मरताना मोठ्याने म्हणत होती। गावकऱ्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तिचा मृत्यू झाला होता। पण मनीषा मरताना जे बोलत होती ते गावकऱ्यांना काहीच समजत नव्हतं। मनीषाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी गावात खून, आत्महत्यासारखे प्रकार घडू लागले। नेमकं म्हणजे अमावस्येच्या दिवशी व अमावस्येच्या अगोदर 2 दिवस। तेव्हा गावातल्या लोकांना कळू लागलं की हा मनीषाने गावाला दिलेला शाप आहे आणि दर अमावस्या व अमावस्येच्या अगोदर 2 दिवस मनुष्याचं भूत गावात फिरते व जो दिसेल त्याला ती मारून टाकते। म्हणून गावच्या सरपंचांनी दर अमावस्येच्या दिवशी व अगोदर 2 दिवस हे गाव बंद ठेवण्याचा आदेश दिलेला आहे। त्या कागदावर हे सर्व कारण ऐकून योगेश आणि वैभव चांगलाच घाबरून गेला होता। त्यात योगेश वैभवला म्हणाला, अरे माझ्या बालमैत्रीण मनीषाने आत्महत्या केली आहे रे, आणि तिचं दर अमावस्येला या गावात भूत फिरतंय म्हणे। तेव्हा वैभव योगेशला म्हणाला, अरे योग्य आजच अमावस्या आहे रे। तेव्हा अचानक वर्गातली लाईट बंद झाली। आम्ही दोघेही घाबरून शाळेतून पळत सुटलो व पुन्हा चिंचेच्या झाडाखाली येऊन उभा राहिलो। रात्रभर ते मला शोधण्याचा प्रयत्न करत होते। हळूहळू दिवस उजाडत होता। गावात एक माणसे येत होती पण त्यांना माझा पत्ता लागत नव्हता। ते खूपच टेन्शनमध्ये आले होते। अचानक त्या माळरानावरून एक गावातलाच माणूस ओरडत आला। तो घाबरलेल्या अवस्थेत होता। मी व योगेशही त्याच्या जवळ गेलो तेव्हा तो सगळ्या गावकऱ्यांना सांगू लागला, अरे माळरानावर असलेल्या झाडावर एका तरुण मुलाचं प्रेत लटकत आहे। तेव्हा वैभव आणि योगेशला शाळेत वाचलेला तो कागद आठवला। तेव्हा गावातली सर्व माणसे व ते दोघेजण पळत माळरानावर गेले। तेव्हा खरंच त्या झाडावर एक प्रेत लटकत होतं आणि ते प्रेत माझं होतं। मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत।